सरकारची खुर्ची धोक्यात येण्याची शक्यता, मनोज जरांगे पाटलांची विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये। पुरं झालं उपोषण, आता थेट इलेक्शन अशा पद्धतीनं नारा जरांगे पाटलांनी दिलाय आणि 5वं आमरण उपोषण जरांगे पाटलांनी स्थगित केलं आहे। सरकारला वेळ दिलाय आणि आता हा जर वेळ पाळला नाही तर थेट इलेक्शनच लढायचं अशा पद्धतीचा प्लॅन सुद्धा तयार झालाय आणि पुरं झालं उपोषण, आता थेट इलेक्शन अशा पद्धतीचा नारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलाय। आता पुरे झालं उपोषण, आता थेट इलेक्शन हा नारा दिलाय मनोज जरांगेंनी। सध्या जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे आणि विधानसभेची तयारी करणार असल्याचं सुद्धा माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलंय। सत्ता घालून टाकायची आहे अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य जरांगे पाटलांनी अगोदर केलं होतं की बाबा ज्या सत्तेत यांचा जीव आहे ती सत्ताच घालून टाकायची, ती खुर्चीच गोरगरिबांच्या हातात द्यायची आणि गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा। त्यांचा जीव खुर्ची सत्तेत सत्ताच घालून टाकायची ठेवायची अशा पद्धतीनं जरांगे पाटलांनी आता भूमिका घेतली आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील जर का मैदानात उतरले तर मात्र सरकारच्या खुर्चीची गय नाही, सरकारची खुर्ची गेल्याशिवाय राहणार नाही आणि आता सध्या मात्र ही सरकारची खुर्ची धोक्यात असल्याचं पाहायला मिळतंय। जरांगे पाटलांचा हा लढा प्रचंड मोठा होत चाललाय आणि आजही त्याला तेवढाच प्रतिसाद, त्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जरांगे पाटील आहेत आणि तिकडचा जो काही प्रतिसाद आहे तो सुद्धा त्याच ताकदीचा प्रतिसाद पाहायला मिळतोय। मुंबई मधले जवळपास सगळेच लोक पाडू शकतो अशा पद्धतीचा सुद्धा विश्वास जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की अशा पद्धतीचा विश्वास आहे, मुंबईतले जवळजवळ सगळेच पाडू शकतो। 18 ते 22% म्हणजे ही का लहान आकडा नाही, किंवा मुंबईतले आम्ही त्यांचे सगळे पाडू शकतो। राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टी आता मला कळायला लागलेल्या आहेत। राजकारण आणि समाजकारण यातले जे काही सूत्र आहेत ते सुद्धा आता लक्षात यायला लागले आहेत। माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील सांगतायत की समाजकारणातले सूत्र राजकारणात जमत नाहीत आणि राजकारणामधले समाजकारणात जमत नाहीत, त्या संदर्भानं जरांगे पाटील बोलतायत। तिथं राजकारणातले डाव सामाजिक आंदोलनात नाही चालत आणि सामाजिक आंदोलनाचे डाव राजकारणात नाही चालत, ही वेगळे वेगळे डाव आहेत। जरांगे पाटलांना ज्यावेळेला विचारलं जातं की पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आहे, जर निवडणूक लढवायची आहे तर एखादा पक्ष तुम्ही काढणार आहे का, तर या संदर्भात जरांगे पाटील सांगतायत की येत्या 29 तारखेला हा सगळा निर्णय होणार आहे, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी उघड केल्या जाणार नाहीत। वेगळा पक्ष काढण्यापेक्षा, वेगळा झेंडा तयार करण्यापेक्षा जरांगे पाटील सांगतात की अपक्ष उमेदवार उभा करण्यावरती त्यांचा भर जास्त असणार आहे। म्हणजे पक्ष काढा किंवा झेंडा तयार करा, चिन्ह तयार करा, या सगळ्या भानगडीत न पडता जरांगे पाटील म्हणतायत की अपक्ष उमेदवार उभे करून ते उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास खऱ्या अर्थानं जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना व्यक्त करतायत। नाही ते आताच नाही, आणखी काही ठरलेलंच नाही, इतक्या लांब नाही जाणार आहे। अपक्षदान काय चालून द्यायचं लफडं दे, हे असं परत आहे। त्यामुळे सगळे अपक्ष उभा करून द्यायचे, ते पक्षाच्या त्याच्या लफड्यात पडायचं नाही आणि सत्ता गोरगरिबांच्या हातात द्यायची आणि मोकळं व्हायचं। कोणतीही निवडणूक लढवायची म्हणलं की त्यासाठी पैसा लागतो आणि हा पैसा कुठून आणणार आहे, तर जरांगे पाटलांना हा प्रश्न ज्यावेळेला विचारला जातो की विधानसभा निवडणुकीची जी तयारी तुम्ही करताय, ही तयारी करत असताना हा पैसा कुठून आणला जाणार आहे, तर जरांगे पाटील सांगतायत की कोणती निवडणूक लढायला आम्हाला पैसा अजिबात लागत नाही, कारण की आमची लोक काम करत आहेत आणि या लोकांचं समर्पण असेल किंवा लोक रात्रभर जागून खऱ्या अर्थानं प्रचार करतील, त्याच्यामुळं आपलीच लोक आहेत, आपले उमेदवार आहेत आणि पैसा कशासाठी लागतोय, 1 रुपयाही लागणार नाही। जर का विधानसभा निवडणूक लढवायची आहे तर त्यासाठी पैशाची आवश्यकता नाही, अशा पद्धतीनं जरांगे पाटील माध्यमांशी बोलतायत। पैसे काय गरज, गाव आमचे, लोक आमचेच, काही उमेदवाराकडे आमच्या लोकांनी जमा करून दिले, पैसे उरले। गावातले बोर्ड पहिले 2 लावत होते, आता 15-15 लोक लावले, तेच मोटरसायकल सुरू करते सभेल त्याच्यासाठी पैसेच लागत नाहीत। विधानसभेच्या या सगळ्या चर्चेवरती जरांगे पाटील आणखी एका मुद्द्याला हात घालतायत, ते म्हणजे इतरही लोक, माजी आमदार असतील, खासदार असतील किंवा आधीचे काही लोक आहेत जे सत्तेमध्ये होते पण मात्र आता सत्तेत नाहीत किंवा कोणत्या पक्षात नाही, तर हे सगळे लोक सुद्धा आम्हाला साथ देणार असल्याचं जरांगे पाटील सांगत आहेत। तिकडे गावाला आमच्याकडे येणारच, साथ देते ना, आम्हाला रागाला गळते, तिकडे तिकीट कापलं म्हणून अंधारातून। अशा लोकांचे सुद्धा फोन चालू आहेत आणि असे लोक येत आहेत जे की नाराजी व्यक्त करतायत, दादा आम्ही तुम्हाला साथ देऊ, अंधारातनं खऱ्या अर्थानं सहकार्य करू, अशा पद्धतीची भावना ही लोक व्यक्त करतायत। विधानसभा निवडणुकीमध्ये 113 आमदार आम्ही पाडू शकतो, अशा पद्धतीनं जरांगे पाटलांनी विश्वास दाखवलाय। 113 आमदार पाडू शकतो आणि आमचे आमदार तिथं विजयी करू शकतो, अशा पद्धतीचा विश्वास थेट जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय आणि या सगळ्या गोष्टीची टेस्टिंग सुद्धा जरांगे पाटलांनी केली असं त्यांचं म्हणणं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये पाडा अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टीची प्रचिती आली। लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर प्रचंड चालला आणि जरांगे फॅक्टर जो आहे तो चालल्या कारणानं बऱ्याच पक्षाला धक्का सुद्धा बसला होता। अगोदर बघितलं पडते समाज म्हणले पाडू, सगळे म्हणले पाडा,
झालं रूपात काय म्हणतात ना गर्दीचं रूपांतर मतात होणं गरजेचं होतं. जरांगे पाटलांच्या नावावरची जी गर्दी गोळा होते हिचं मतांत रूपांतर होऊ शकतं आणि या सगळ्या गोष्टीची टेस्टिंग सुद्धा लोकसभेला झाली असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. जर का जरांगे पाटलांनी दिलेली वेळ सरकारनं पाळली नाही तर सरकारची खुर्ची धोक्यात येण्याची शक्यता आहे. वेळोवेळी अशीच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचं काम करणार आहोत. त्यासाठी आपल्या लोकप्रिय चॅनल ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा. 113 आमदार तर आम्ही सहज पाडणार त्यांचे, आजच सांगतो.